चला तर आज बनवूया तवा पुलाव। अगदी तुम्हाला पावभाजीच्या गाडीवरती जसा मिळतो ना तवा पुलाव, सेम तशीच टेस्ट लागते। त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि चवीला जबरदस्त लागतो। तुम्ही बघू शकता, दिसायला एकदम परफेक्ट तुम्हाला तसाच दिसतोय आणि एक एक शीत भाताचा वेगळा झालेला आहे आणि मसाल्याने पूर्ण लतपतलेला आहे। आता ते बनवण्यासाठी तांदूळ फक्त अर्धा तास आधी भिजत घालायचा आणि आता पुढे प्रोसेस सुरू करू। मी छोटे 3 कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना छानपैकी साल काढून या चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे। लक्षात ठेवा, इथे मोठा मोठा कांदा नाही ठेवायचा आपल्याला, एकदम बारीक चॉपरमध्ये आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे। तुम्हाला कट करायचा असेल तुम्ही कट करूनही घेऊ शकता। बरं, यामध्ये भाज्या तुम्हाला हव्या तर तुम्ही ॲड करू शकता। आता टोमॅटो त्यामध्ये पूर्ण गाळ होऊन जातो, त्यामुळे मी असं बारीकच कट करून घेतलेला आहे। त्यानंतर मी ॲड केलेलं आहे गाजर, लसण, अद्रक। आता मला लसण अद्रक या खलबत्त्यामध्येच कुटलेला आवडतो, कारण त्याने टेस्ट जरा जास्त छान येते असं माझं मत बनलेलं आहे। तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता। अद्रक लसूण मस्तपैकी छान असं त्याला बारीक कुटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तोंडात येणार नाही। आता बघू शकता, या सगळ्या भाज्या मी रेडी केलेल्या आहेत। हे प्रिपरेशन आधीच करून ठेवायचं। वाटाणा आता हा फ्रोझन आहे आणि मी पनीरही घेतलेलं आहे। तर गाजर, टोमॅटो, कांदा, पनीर आणि वाटाणा हे सगळं व्यवस्थित तुम्ही कट करून घ्या। पनीर छोटे छोटे क्यूबमध्ये आधीच कट करून घेतलेलं आहे। शिमला मिरची, बऱ्याच जणांना शिमला मिरचीचा वास येतो भातामध्ये किंवा पुलावमध्ये किंवा बिर्याणीमध्ये, तर ते अवॉइड करतात। तर त्यासाठी टिप आहे की शिमला मिरची कट करून न टाकता अशी बारीक चॉप करायची आणि टाकायची। इकडे मी राईस बनवून घेतलेला आहे आधी। तर पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं, थोडे खडे मसाले, लिंबू टाकायचं आणि भिजवलेले तांदूळ त्यात टाकून द्यायचा। तांदूळ असे पाण्यामध्ये नाचले पाहिजेत, तर एवढं त्यामध्ये पाणी असायला हवं। आणि एकदा चेक करून घ्यायचं की तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे का। अजूनही शिजलेलं नव्हतं तर ते मी शिजवायला ठेवला आणि त्यानंतर मग ते पाण्यातनं काढून चाळणीवरती ठेवून द्यायचं। आता आपण बनवूयात मेन तवा पुलाव। तर तुम्ही म्हणाल की तवा पुलाव आहे, मग कढईमध्ये का केला? तर एवढा मोठा भात, तेवढी मोठी कढई नॉर्मली घरात असते का हो? तवा असतो का हो? नसतो। तर चला, काही नाही होत, तवा पुलाव आपण करूयात कढईमध्ये माझ्या स्टाईलनी। तर आता यामध्ये मी बटर आणि तेल समप्रमाणात घेतलं होतं आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। मोहरी टाकू नका, अजिबात मोहरी टाकायची नाही। मी यामध्ये जिरे टाकले होते आणि त्यानंतर जिरे चांगले तडतडल्यानंतर कांदा टाकला। कांदा छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ त्यामध्ये ॲड करा, सो लवकरच होईल। आणि त्यानंतर मग शिमला मिरची ॲड केलेली आहे। बरं, या पद्धतीने तुम्ही पावभाजी जरी केलीत ना तरी जबरदस्त लागते। तोही व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल। आणि या पद्धतीने तुम्ही सेम टू सेम जर फॉलो केलं तर नक्कीच तुमचा तवा पुलाव जबरदस्त बनणार आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे। आता यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे आणि अद्रक लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत मस्त त्याला परतून घ्यायचं आहे। तर मी इथे या स्टेजवरती मीठ ॲड केलेलं होतं आणि त्यानंतर मी गाजर, वाटाणा आणि टोमॅटो आपल्या ज्या एक्स्ट्रा भाज्या आहेत त्याही इथे ॲड करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची टाकली ना तर त्याचा वास येत नाही आणि चवीला अतिशय मस्त लागतं, म्हणजे वाटणारसुद्धा नाही की याच्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे। आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला मस्तपैकी वाफवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत। आता मी यामध्ये ना पावभाजी मसाला ॲड करते आहे। तर कुठलाही तुम्ही जेव्हा तवा पुलाव खाता त्याची चव सगळी जी असते ती त्या पावभाजी मसाल्यावरतीच असते। तर रेग्युलरला तुम्ही जो पावभाजी मसाला यूज करता तोच पावभाजी मसाला तुम्हाला यूज करायचा आहे। आता बघू शकता, मी एक वाफ दिलेली आहे। यानंतर आपण यामध्ये ॲड करतो आहे थोडासा कांदा लसूण मसाला, लाल तिखट। आता हे लाल तिखट जे आहे ते काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, त्यामुळे कलर छान येईल पण तिखट तेवढं लागणार नाही। त्यानंतर मी टाकलेला आहे गरम मसाला आणि 3 चम्मच मी टाकलेला आहे पावभाजी मसाला। तर यामध्ये पावभाजी मसाल्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची आहे आणि बाकी कुठलाही अदर मसाला ॲड नाही करायचा आहे तुम्हाला। आणि त्यानेच त्याची चव इतकी जबरदस्त, एकदम स्ट्रीट स्टाईल तुम्हाला लागणार आहे। हा वाटणारसुद्धा नाही की हा तुम्ही घरी बनवला आहे। तुम्हाला असं वाटेल की हा पुलाव तुम्ही विकत आणलेला आहे, म्हणजे तुम्ही जर कुणाला सांगितलं नाही तर कुणाला कळणारसुद्धा नाही की हा पुलाव तुम्ही घरी बनवला, इतका जबरदस्त लागतो। आता मी यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं होतं आणि झाकण ठेवून शिजवायला ठेवलेलं आहे। आता यात ज्या वाटाणा किंवा गाजर आहे ते थोडंसं शिजलं ना तर मग ते छान लागतं, नाही तर मग ते कच्चापणा जाणवतो। पनीर शेवटीच घालायचं आहे। पनीर घातल्यानंतर अगदी 1-1.5 मिनटच फक्त वाफ येऊ द्यायची
नाहीतर लगेच तुम्ही राईस ॲड करू शकता. पाहू शकता मी आता भात जो गरम होता तो भात यामध्ये ॲड केलेला आहे आणि भाज्या आता सगळं मिक्स होईपर्यंत ह्याला छान आपल्याला परतायचं आहे. तर कित्येक वेळा ना भात गिजगा होतो, पण तुम्ही जर त्यात शिजताना लिंबू घातलं ना तर तो अजिबात गिजगा होत नाही आणि लवकर बंद करून चाळणीवरती ठेवला ना काढून तो अतिशय छान होतो. हे सगळं आता मिक्स केल्यानंतर शेवटी तुम्हाला टाकायचं आहे कोथिंबीर. बघू शकता किती सुंदर झालेला आहे. दिसायला तर इतकाच दिसतो ना जबरदस्त की बघूनच माणूस खायची इच्छा होईल आणि चवीला तर खूपच भारी लागतो. रायत्याबरोबर सर्व करा.